तत्त्वमसि त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मास्मि त्वं साक्षात् आत्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाणुचानम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतोरार्तात् अवदक्षिणातात् अवचोद्ध्वातात् अवधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् उदारा जगदाधारा दे मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर काम क्रोधादिका थारा मिळोन मदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी रे श्री हरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त सोचित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोहपाशातून गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ती दे रे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेरी अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारी मम वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगो आता मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता दाखवी देव देवेशा प्रार्थना तुलाही आता ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली आम्या सर्वांना प्रथमतः रघुकुल फाउंडेशन तर्फे सर्वांना जय हरी. आजचा आपला प्रवचनाचा विषय आहे की परमात्म्यावरती पूर्ण आपली काय असली पाहिजे तर आपली निष्ठा असली पाहिजे. तर महाराज सांगतात आणि भगवंताशी आपलं एक नातं असलं पाहिजे. मग ते कुठल्या प्रकारचं नातं असलं पाहिजे किंवा आपण भगवंताशी कुठल्या प्रकारचं नातं जोडलं पाहिजे तर त्या आजच्या प्रवचनातून सांगितलेलं आहे. तर जसं आता आई करता कोण रडत असतं तर आई करता मूल रडत असतं आणि मग आई करता रडत असलेलं मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही. त्याप्रमाणे महाराज सांगतात समाधानाकरिता आनंद करिता धडपरणाला आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणजे आपल्या प्रत्येक जीवाला असं वाटलं पाहिजे की मला भगवंताची प्राप्ती कधी होणार आहे. तर ती प्राप्ती झाल्याशिवाय किंवा झाल्या वाचून आपण शांत राहायचं नाही. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचाची काळजी न करता परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची आपण नेहमी काय करायचे आहे तर याचीच नेहमी आपण काळजी करायची आहे. कारण भगवंतावर पूर्णपणे निष्ठा ठेवल्याशिवाय आपली प्रपंचाची काळजी दूर ही होणार नाही. सर्व जगताचा तो पालन करता आहे, तो धनी आहे, तो आपले पालन नाही का करणार. प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग प्रत्येक गोष्ट ही त्याच्या सत्याने होते हे लक्षात ठेवा. मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही. आणि एक भगवंतावरची निष्ठा मात्र शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना सांभाळता आली पाहिजे. मग आपण पुराणात वाचलेले आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली, बरोबर आहे की नाही. आता भीष्माचार्याने कोणती प्रतिज्ञा केली तर इथं सांगितलेलं आहे की भीष्माने पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली आहे. आणि भीष्म प्रतिज्ञा ती मग ती खोटी कशी ठरेल. महाराज सांगतात तुकाराम महाराज भीष्म प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी तर मग ती कधी खोटी ठरेल का तर नाही. मग सर्व पांडव चिंताग्रस्त झाले पण द्रौपदीची निष्ठा मात्र जबरदस्ती होती. द्रौपदीची निष्ठा एवढी जबरदस्त होती की आपण श्रीकृष्णाला विचारू आणि ती म्हणाली आपण आता कोणाला विचारू आपण भगवंतालाच विचारू म्हणजे प्रत्यक्षात श्रीकृष्णाला विचारू. तिने
सर्व वृत्तांत त्यामध्ये कथन केला आणि श्रीकृष्ण म्हणाला, द्रौपदी तू आता असे कर, एका रात्री भीष्माचार्याच्या आश्रमामध्ये जा. कुणाला म्हटले? द्रौपदीला, भगवान श्रीकृष्ण. आणि त्यानंतर श्रीकृष्ण द्रौपदीला घेऊनच भीष्माचार्याच्या आश्रमात गेली आणि बाहेरच तिथं इतर वस्तू सांभाळत घेऊन भीष्माचार्याच्या आश्रमात गेली आणि बाहेरच तिचे अलंकार आणि वस्तू सांभाळत बसले. श्रीकृष्ण तिला आत जाताना सांगितले की भीष्माचार्य आता झोपेत आहेत, अशा वेळी तू आत जा आणि आत गेल्यानंतर काय कर, तर आत गेल्यानंतर त्यांना बांगड्या वाजवून काय कर, नमस्कार कर. आणि त्याचप्रमाणे द्रौपदी आत गेली आणि बांगड्या वाजवून भीष्माचार्यांना नमस्कार केला. त्यांनी लगेच तिला एक आशीर्वाद दिला आणि भीष्माचार्य त्यांना म्हणाले की अखंड सौभाग्यवती भव, हा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. आणि तो आशीर्वाद दिला. मग त्यांनी पाहिले तो द्रौपदी, तेव्हा ते म्हणाले, द्रौपदी ही अक्कल तुझी नव्हे, तुझ्या बरोबर कोण आला आहे ते सांग. म्हणजे द्रौपदीला भीष्माचार्य विचारत आहेत, तू तुझ्या बरोबर कोण आलेला आहे ते आम्हाला सांग. तर द्रौपदी ही म्हणाली की माझ्या बरोबर एक कोण आणलाय, गडी आणलाय म्हणली. कोण म्हणली? माझ्या बरोबर मी एक गडी आणलाय. आणि तो गडी कुठं आहे, तर तो गडी बाहेर उभा आहे. तो गडी बाहेर उभा आहे. भीष्माचार्यांनी बाहेर येऊन पाहिले तर लगेच भीष्माचार्य शेवटी त्यांनी लगेच भगवंत श्रीकृष्णाला काय केले, तो ओळखले. आणि परंतु आता सर्व काम होऊन चुकले होते. म्हणून आपण म्हणतो ना, परमात्म्यावर पूर्ण आपली काय पाहिजे, निष्ठा पाहिजे. आपली भगवंतावर निष्ठा पाहिजे, आपली नामस्मरणावर निष्ठा पाहिजे, आपली हरिपाठावर निष्ठा पाहिजे, आपली एकनाथी भागवतावर, ग्रंथावर, ज्ञानेश्वरीवरती काय पाहिजे, तर निष्ठा पाहिजे. मग परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो आपला अभिमान, हा अभिमान सर्वांना कसा आहे, महाराज सांगतात, हा अभिमान सर्वांना घातक आहे. आणि तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडलेले आहे. ही अभिमानाची हरळी नाही शिवायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपायच नाही. महाराज सांगतात की भगवंताच्या नामाशिवाय आपल्याला तरण उपाय नाही. म्हणून आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहित आहे की नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली तशी ठेवावी आपण सुद्धा. मग भगवंत प्रल्हादाने नामावर किती निष्ठा ठेवली हे सर्वांना माहित आहे. प्रल्हादाला विचारले की तुझा देव कुठं आहे सांग, तर त्यांना खांबात देव दिसला आणि भरपूर ठिकाणी त्यांना देव दिसला. तसं महाराज सांगतात आपली निष्ठा ही प्रल्हादासारखी नामावर असावी, भगवंतावरतीही असावी. म्हणून महाराज सांगतात नामा परते तत्व नाही रे अन्यथा. पावली सांगतात हरिपाठामध्ये की नामासारखं तत्वच नाही, एवढं निर्मळ आणि छान. म्हणून नामासारखे दुसरे सत्य नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. मग या जगतामध्ये काय सत्य आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. किती वेळा सत्य म्हटले महाराजांनी, तर 3 वेळा सत्य म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताचं नाम कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्यच राहणार आहे. म्हणून महाराज सांगतात नामस्मरणात स्त्री पुरुष श्रीमंत गरीब हे भेद नाहीत. नामस्मरण जर आपल्याला घ्यायचं असेल किंवा नाम घ्यायचं असेल तर याच्यामध्ये कुठलाही भेद ठेवायचा नाही. आपण म्हणतो हा गरीब आहे, तो श्रीमंत आहे, ती श्रीमंत आहे, पण भगवंताजवळ असं काहीही चालत नाही. फक्त नामास महाराज सांगतात की खोट्याने वागणारे माणसं संसार करतात, परमार्थ करत नाही किंवा परमार्थ करताना संसार करत नाही. पण सत्यवादी माणसं कसे असतात, तर महाराज सांगतात सत्यवादी माणसं तशी नसतात. यावर तुकोबराय म्हणतात की सत्यवादी घरी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसा. सत्यवानाचे उदाहरण दिलेले आहे महाराजांनी, तुकाराम महाराजांनी. तर महाराज सांगतात सत्यवादी माणूस नामावर ज्याची निष्ठा आहे तो साधक, तो दास कसा असतो, तर महाराज सांगतात
संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसा. म्हणजे कमळाचं इथं उदाहरण दिलेलं आहे महाराजांनी. जर आपण पाहतो कमळ कुठं असतं, तर कमळ हे पाण्यात असतं. बरोबर आहे की नाही भोगरेताई, लक्ष्मी? बरोबर आहे ना. कमळ हे पाण्यात असतं, पण अंगाला पाणी थोडंसंही लागून देत नाही. हा, कमळ अंगाला पाणी लागून देतं का? नाही देत. हा, त्याचप्रमाणे सत्यवादी माणसं संसार करतात, परमार्थ सोडत नाही, आणि परमार्थ करताना संसार सोडत नाही. त्यांचं दोन्ही चालू असतं. म्हणजे पहा त्यांची निष्ठा नामावरती किती असते. तर त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं पाहिजे की तुकोबारायांची सुद्धा नामावरती किती निष्ठा होती. म्हणून त्याचप्रमाणे सत्यवादी माणसं संसार करतात, परमार्थ सोडत नाही, आणि परमार्थ करताना संसारही सोडत नाही. माणसाने ही संसारात कसा असावा, तर तुकाराम महाराज सांगतात, माणसाने संसारामध्ये कमळासारखा असावा. हे उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि मग संसारी माणूस जर जप तप तीर्थ पर्यटन आणि योगायोग करत बसला तर त्याचा संसार होईल का हो? नाही होणार. संसार चालेल का? नाही चालणार. मग म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, को नामची योग तपे करू बापे जाणावी. त्यापेक्षा दिवसभर कष्ट करून संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यावर रात्री जेवण झाल्यावर काही वेळ म्हणजेच गीत संत संगे गाऊ आणि उभी जागरणी ठाऊ. महाराज म्हणतात, नाही तुला संसारातून वेळ मिळाला ना तरी चालेल, पण संध्याकाळी जेवण झाल्यावर 1 तास तरी तू भगवंताला दे, आणि 1 तास तरी त्याची आठवण काढ. म्हणजेच 1 तास उरला खटवांगरायाशी. खटवांगरायाला जाऊन विचार 1 तासाचं महत्व काय आहे. म्हणून महाराज सांगतात की गीत संत संगे गाऊ उभी जागरणी ठाऊ. मग एकादशी असेल तर आपण त्या भगवंताच्या नामाचा काय केला पाहिजे? जागर केला पाहिजे. म्हणजेच देवदेव पण होतो आणि संसारही आपला सुरळीत चालतो. म्हणून संत शिरोमणी नामदेव महाराज, ज्ञानदेव जगद्गुरु तुकोबाराय यांनी सहज सोपा असा आपल्याला नाममार्ग सांगितलेला आहे. आणि महाराजांनी काय घरदार आणि कामधंदा सोडायचा नाही असं सांगितलंय. म्हणजे सोडायचंय का आपल्याला? नाही सोडायचा. संसारही सोडायचा नाही आणि नामाला सुद्धा सोडायचं नाही. घरदार आणि कामधंदा सोडायचं तर मुळीच नाही. कुठल्या जंगलात मुळीच जायचं नाही. बायका पोरं आपली वाऱ्यावर सोडायची नाहीत. फक्त हे सर्व करत असताना एका ईश्वराचं नाव मात्र घ्यायचं, म्हणजेच भगवंताचं नाव सोडायचं नाही. मग संत शेना महाराज सुद्धा तेच सांगतात, केतनाम विठोबाचे, केतनाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. हे कोणी सांगितले? संत शेना महाराजांनी. महाराज सांगतात, तुमच्या हातून जर पाप झालेला असेल, पाप घडला असेल न कळत कळत, तर तुम्ही जर एक नाम घेतलं तर पर्वत जळती पापाचे. मग संत महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, यमाची यातना तुटेल निर्धारी, चुकतील फेऱ्या 84च्या. नाथ महाराज सांगतात, तुम्ही जर नामस्मरण केलं तर हा 84 लक्ष योनी फेरा फिरून आपण आलेलो आहोत ना, तो फेरा सुद्धा चुकवण्याची ताकद कशामध्ये आहे? तर ती नामस्मरणामध्ये आहे. म्हणून संत एकनाथ महाराज सांगतात, यमाची यातना तुटेल निर्धारी. म्हणजे जर तुम्ही नाम घेत असाल तर तुम्हाला तो यम स्पर्श करू शकणार नाही. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम. महाराज सांगतात, तुम्ही जर नामात असाल तर तो यम सुद्धा तुम्हाला काय करेल? थरथर कापेल, चळचळ कापेल, आणि तो तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. आणि एका जनार्दनी नाम भव सिंधू तारक धाम. पण नाथ महाराज म्हणतात, आपल्याला तारणार कोण असेल तर ते फक्त एक सद्गुरूच्या मुखातून आलेलं नाम आहे ना, ते नामच आहे. म्हणून महाराज सांगतात की एका जनार्दनी नाम भव सिंधू तारक धाम. आणि त्याच्या पुढेही संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतात, नाम हेची कर्म, नाम हेची धर्म, केशव वर्म सांगितले. मग
नामदेव महाराज सांगतात, नाम घेणे हेच माझं काय आहे, नाम घेणे हेच माझं कर्म आहे, नाम घेणे हाच माझा काय आहे, धर्म आहे. आणि नाम घेणं हा म्हणजे माझा उद्धार करण्याचं एक साधन आहे. अशा प्रकारे सर्व संतांनी नामाचे महत्व सांगितलेले आहे. आणि चोखोबार आहे तर त्याच्या पुढे जाऊन सांगतात, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, उद्धार श्री शूद्र अधमा, उद्धार श्री शूद्र अधमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा. चोखोबारा सांगतात की ऐसा नामाचा महिमा आहे. किती नामाचा महिमा सांगू, तिथं स्त्री असू द्या, शूद्र असू द्या, पण ती स्वतःचा काय करू शकते, नामस्मरणाने उद्धार करू शकते. म्हणून महाराज सांगतात की, तुकाराम महाराज सांगतात की अवघड असलेली परमार्थाची वाट सुलभ केलेली आहे, ही संतांनी सोपी केलेली आहे, संतांनीच. म्हणून महाराज सांगतात, केली पाय वाट उतरावया भवसागर रे. तुका म्हणे सोपी, केली पाय वाट उतरावया भवसागर रे. संतांनी सर्वसामान्यासाठी आचरणात आणण्यास अत्यंत कठीण असा मार्ग सोपा करून टाकलेला आहे. इतरांना वाटत असेल की हा मार्ग खूप कसा आहे, कठीण आहे, पण कठीण आहे का हा मार्ग नाही. महाराज सांगतात, सोपेवर आम्हा सांगितले संती. संतांनी हा आपल्याला एकदम सोपा सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे. आणि तुकोबाराय सुद्धा म्हणतात की संतांनी हा मार्ग सांगितलेला आहे ना, मग त्याच मार्गावरून आपण काय केलं पाहिजे, गेलो पाहिजे. महाराज सांगतात की मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते. अगोदरचा मार्ग कुणी दाखवलेला आहे आपल्याला, तर हा मार्ग संतांनी दाखवलेला आहे. हा मार्ग आपल्या सद्गुरूंचा मार्ग आहे, हा मार्ग आपल्या माऊलींचा आहे, हा मार्ग आपला एकनाथ महाराजांचा आहे. सर्व संतांनी हा मार्ग सोपा सांगितलेला आहे. आता कुणाला कुठल्या मार्गी जायचंय ते पहावे आपणाशी आपण. मग महाराज सांगतात, तुम्हाला हा मार्ग आवडेलच, पण इतरांना हा मार्ग आवडेलच असं नाही. महाराज सांगतात, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. मग कोणाचा नामस्मरणाचा मार्ग असेल, तर कोणाचा कामाचा मार्ग असेल, तर महाराज सांगतात, ह्या नामाशिवाय आपल्याला आत्मसुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, हाच मार्ग प्रत्येकाने स्वीकारावा. तर मार्ग स्वीकारा म्हणजे काय करा. आता पहा, लहानपणी नाही का आजीने मला एका कणगीमधून धान्य काढायला सांगितले. मग त्या धान्यामध्ये नाही का पूर्वी कणगी असायच्या शेणाने सारवलेल्या. त्या दिवशीच कीर्तनात महाराजांनी पण छान सांगितलं, लक्ष्मी आलीच होती कीर्तनाला, आणि महाराजांनी सांगितलं की पूर्वी ती कणिंग असायची धान्याची, आणि त्याच्यामध्ये धान्य काढत असताना तिथं हात लावल्यानंतर तिथं काय चावला, एक विंचू चावला. आणि विंचू चावल्यानंतर मला सांगा, ज्याला विंचू चावला त्यालाच तो कळतो ना, त्याच्या जर यातना दुसऱ्याला कळणार आहेत का, किती कठीण यातना होतात. मग संतांना आपल्या किती कठीण यातना झाल्या असताना, हा मार्ग सांगताना, हा मार्ग निवडताना, मग तो आता जो विंचू चावलाय, मग त्यांनी कुणाकडे गेलं पाहिजे, तो ज्याला विंचू उतरवता येतो त्याच्याकडे गेलं पाहिजे ना. मग गेले मी तिथं आणि म्हटले, काय झालं, म्हटलं मला विंचू चावलाय. तर म्हणले, द्या इकडे हात बघू कुठं चावलाय. मग बोटाला जर विंचू चावला होता तर त्यांनी मागे एक कपडा बांधला आणि काहीतरी मंत्र मनातल्या मनात उच्चारला, आणि त्या वेदना हळूहळू थांबू लागल्या. आणि मग मनात विचार आला, अरे ह्या वेदना कशाने थांबल्या. तर त्यांना म्हटलं, अहो हा जो मार्ग आहे ना तो मला सांगा ना. ते म्हटले, नाही, तुला हा मार्ग कळणार नाही, तुला हा मार्ग जमणार नाही. म्हणजे पहा, माणसाचं कसं असतंय, थोडं सुद्धा कुणी कुणाला काही सांगत नाही, पण संतांनी पूर्वीपासून आधीपासून हा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. म्हणून मार्ग दावणी गेले आधी, आणि दयानिधी संत ते. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मन तेथे सकळ कारण,
परमार्थाचं सगळं काम हे तुमच्या आमच्या कुणाच्या हातात आहे? मनाच्या हातात आहे. म्हणून परमार्थ असा की संसार या दोन्हीतही काय चांगलं आणि काय वाईट हे शोधत बसू नका. दोन्ही बद्दलही आधी मनात काय करा, तर दोन्ही बद्दलही मनामध्ये आधी आवड निर्माण करा. कारण माणसाला आवड असेल तरच सवड होते. आणि भगवंताला तर सर्वात जास्त काय आवडतं हे नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आवडे देवाची तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग आपल्या हृदयामध्ये त्या नामाविषयी, त्या संताविषयी आणि त्या सद्गुरूविषयी काय असला पाहिजे, तर कळवळा असला पाहिजे. आणि ते सद्गुरू आपल्याला काय करतात, कळवळाने आपल्याला तत्व सांगतात, म्हणजेच नाम सांगतात. म्हणून महाराज सांगतात ते नाम आपण कशाने घेतलं पाहिजे, फक्त मनाने घेतलं पाहिजे. मन सगळ्या गोष्टीचं कारण काय आहे, तर महाराज सांगतात ते फक्त मनच आहे. म्हणून महाराज सांगतात मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आपलं मनच आहे ना, ते भगवंताला आपण काय करायचं आहे, तर ते अर्पण करायचं आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात मन तेथे सकळ कारण, परमार्थाचं सगळं काम काय करतं, तर हे मनच करतं. म्हणून या विषयी आपल्या मनामध्ये काय असली पाहिजे, आवड असली पाहिजे. आणि आपलं सर्व संत संसारी, सर्व संत आपण पाहतो ते सर्व संत पण कसे होते, संसारीच होते. कोणी सांगितलंय का परमार्थच करा आणि संसार सोडून द्या? नाही. नाथ महाराजांचा जर आपण विचार केला तर नाथ महाराजांनी संसार करून परमार्थ केलेला आहे. आणि दासबोध म्हणजे नाही का, रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका. सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे. आणि माऊलीनं तर सांगितलेले, हे अवघाची संसार कसा करीन, सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे माये तया पंढरपुरा, आणि भेटेन माहेरा आपुलिया. संसार करता करता बाहेरच्या लोकांना सुद्धा भेटलं पाहिजे, त्यांचा विसर पडला नाही पाहिजे. तसंच संसार करता करता म्हणजेच भगवंताला सुद्धा विसरता कामा नये. म्हणून महाराज सांगतात की त्यांनी संसार करून परमार्थ केला, शरीराने संसारात आणि मनाने कुठं, परमार्थात. म्हणून आपलं शरीर जरी संसारात असलं तरी चालेल, पण महाराज सांगतात आपलं मन कुठं असलं पाहिजे, तर आपलं मन भगवंताच्या नामस्मरणामध्ये असलं पाहिजे. आणि जो नामस्मरण करल त्यालाच आत्मसुख प्राप्त होईल. महाराज सांगतात आत्मसुख मिळवणे ही काही कठीण गोष्ट नाही आणि सोपेही नाही. हे जीवा ईश्वरा तुझ्या हृदयातच निवास म्हणून आलेली आहे. परंतु आपल्याला या विषयांच्या भ्रांतीमुळे आणि कामाच्या प्राबल्यामुळे असूनही दृष्टी सापडत नाही. आपल्याला एवढी भ्रांत झाली की आपण ह्या देहालाच मी म्हणू लागलो आणि या संसाराला काय म्हणू लागलो, माझा संसार, हा देह माझा, ही आपली काय आहे, तर भ्रांत आहे. पण ती भ्रांत सुद्धा कशी, अशीच भ्रांत सुद्धा ते कुणाला पडली होती, गोचिडाला. तर ती एक ओवी आहे पहा माऊलीची, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदरा आड, परी ते अवेरून गोचिड अशुद्ध कायने गोपी. त्याच्या पुढची ओवी, मला कंदानी दरदुरी नांदनू एकेची घरी, परी परागो शेविजे भ्रमरी, एरा चिखलूची उरे नातरी निदैवाच्या परिवरी, लोहया रुतलिया आहाती सहस्रवरी, परी तेथ बैसोने उपवासू करी का दरिद्रीजिये. आणि त्याच्या पुढची एकदम महत्वाची ओवी आहे माऊलीची, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. ह्या ओव्या म्हणजे कुठल्या अध्यायातल्या आहेत, कुणाला जर माहिती पाहिजे असेल तर ह्या अध्याय म्हणजे माझ्या मते 9व्या अध्यायामधले ओव्या आहेत. बरोबर. तर ह्या 60, 61, 57, 58 ह्या ओव्या त्या आहेत. तर सर्वांनी ज्ञानेश्वरी जर कुणाच्या जवळ असेल तर त्यांनी उघडून पाहिलं तरीही चालेल.
आता इथं पहिला दृष्टांत दिलेला आहे कशाचा, की पवित्र काय आहे. तर माऊली सांगतात या ओवीमध्ये, म्हणजे नाही का, पाहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध हे कसं आहे माऊली सांगतात, दूध हे अत्यंत पवित्र आहे. दूध हे अत्यंत कसं आहे, गोड आहे. आणि दूध हे कसं आहे, सात्विक आहे. पण ज्या प्रकारे दूध कसे आहे तर पवित्र आणि गोड, पण त्वचेची या पदराआड आहे. गोचीड दूध पिता रक्त पिण्यातच धन्यता मानत आहे. माऊली सांगतात तो गोचीड असतो. तो गोचीड कुठं असतो, गाईच्या काशेला, बरोबर आहे ना. आपण सर्वजण गावाकडील मंडळी आहे, गोचीड पाहिला असेल. तो गोचीड किती चिकट असतो पहा. आपण जर त्या गोचिडाला ओढण्याचा प्रयत्न केला ना तर तो गोचीड कधीच त्या कास सोडत नाही. आणि जर सोडली तर अक्षरशः तिथली जागा आहे ना तुटून, म्हणजे ते आपण स्किन म्हणतो ना, ती स्किन तुटून येईल. तो गोचीड तुटल पण ती गोचीड काही कास सोडत नाही. तसं महाराज सांगतात आपण भक्ती सोडायची नाही. आपल्याला कितीही त्रास होऊ द्या, काही होऊ द्या, काही पण आपल्यावरती संकट येऊ द्या, पण महाराज सांगतात आपण नामाला सोडायचं नाही. आणि माऊली अजून एक सुंदर उदाहरण देऊन स्पष्ट करतात, पाण्यात कमळाचा कंद आणि बेडूक दोन्ही राहतात, परंतु कमळातील पराग केवळ भ्रमरानेच शेवावा. मग मला सांगा, कमळाच्या ठिकाणी 2 जण राहतात. एक कोण राहतं, बेडूक, आणि दुसरा म्हणजे कंद, नाही का. मग बेडूक दोन्ही राहतात, पण कमळातील पराग हे सेवन कोण करतं, भ्रमरच. बेडूक करतो का, नाही, कारण त्या बेडकाला ते ज्ञानच नाही हो. म्हणून महाराज सांगतात की पराग केवळ भ्रमरानेच सेवन करावा आणि बेडकाने केवळ चिखलाचाच आनंद मानावा. असे घडतेच ना. शेवटच्या उदाहरणात माऊली सांगतात मनुष्य जन्म हा आपल्याला काय झालेला आहे, मिळालेला आहे. पण दैवहीन असल्याने, नशिबाची साथ नसल्याने दारिद्र्यासारखे जगणे, अर्थातच मनुष्य जन्म देव न मिळवताच वाया घालवतो. माऊली सांगतात की मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर सर्व गोष्टी करतो, पण मेन गोष्ट भगवंताला प्राप्त करण्याची विसरतो. आणि मग भगवंत आपल्याला प्राप्त नाहीये का, तर आहेच. भगवंत प्राप्त आहे म्हणून आपण आज प्रवचन करतोय, श्रवण करतोय, आज आपण जेवण करतोय. मग महाराज सांगतात हे चाललंय कोणाच्या, त्याच्या सत्तेने हे सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून महाराज सांगतात की मनुष्य जन्म देव न मिळवताच वाया घालविणे, किंवा अलंकारित भाषेत माऊलीने त्याला काय म्हटलेलं आहे, निदैवी शब्द प्रयोग केलेला आहे. निदैवी शब्द त्या ओवीत आलेलाच आहे ना. मग दैवहीन म्हणजे निदैव. आपलं दैव किती वाईट आहे की आपल्याला एवढा सुंदर नरदेह मिळाला, पण आपण भगवंताला प्राप्त करतो का, नाही. मग महाराज सांगतात तो कशाने प्राप्त होईल, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने आणि तुटती भावाचे बंधन. महाराज सांगतात जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जातीचे संत भेटत नाही तोपर्यंत हे बंधन तुमचं तुटत नाही. मग तुम्हाला तर बंधनाचं उदाहरण माहितच आहे. मग बंधनात अडकलो तर आपण नाही का, नारायण एक हे असतं बघा, वराह म्हणजे डुक्कर असतं. माग पण मी त्यांची थोडस त्या कथेचा सांगण्याचा प्रयत्न केला होता की ती कथा, वराहाची कथा ज्यांनी ऐकली ना त्यांना ते कळल की ते डुक्कर काय करत असतं, रोज कशात लोळतं, तर त्या चिखलात लोळतं, बरोबर आहे की नाही. आणि नारद मुनी ते वरून पाहतात की हे डुक्कर एवढं चिखलामध्ये का बाबा लोळतंय. पण नारद मुनी त्याला म्हणजे त्या डुकराला घ्यायला येतात आणि नारद मुनी म्हणतात हे वराह तुला मी घ्यायला आलेला आहे, आता तू माझ्या बरोबर काय कर, चल माझ्या बरोबर स्वर्गात, मी तुला वैकुंठात स्वर्गात घेऊन जातो. तर ते डुक्कर म्हणाल अरे आजपर्यंत असं मला कोणच भेटलं नाही की तुला घेऊन चल, चांगल्या ठिकाणी नेणारा म्हणणारा. मग नारद मुनी आले आणि म्हणू लागले चल श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. आलं. आणि नारद मुनी म्हणू लागले की तुला असं माझ्या बरोबर काय करावं लागल,
भजन करावं लागल. मग ते डुक्कर तरी पण दुःखीच, त्याच्या कपाळावर आट्याच पडलेल्या. नारद मुनी म्हणतात, अरे मी तुला माझ्या बरोबर नेण्याचा प्रयत्न करत आहो, तरी तू असा दुःखी का? तर ते वराह नारद मुनीला बोलू लागलं, अहो नारद मुनी, मी तुमच्या बरोबर आलो असतो, पण मला घरी छोटे छोटे माझे मुलं आहेत. पण किती मुलं आहेत? तर एकूण 6 मुलं आहेत आणि माझी पत्नी ही घरी आहे, म्हणून मी त्यांना सोडून येऊ शकत नाही. आपलं पण कधी कधी असंच होतं. आपल्याला म्हटलं ना ज्योतिताई चला कीर्तनाला, प्रवचनला, तर आपण लगे म्हणतो, नाही हो मी आले असते पण माझ्या घरी सोय नाहीये. पण सोय भगवंत हा करत असतो, कारण महाराज सांगतात की संतांनी हा मार्ग दाखवलेला आहे. मग तो सोय करणार नाही का? ज्याला चोच दिली तो त्याला खाण्याची सोय ही जन्मताच करत असतो. आणि मग त्या डुकराला सारखं वारंवार नारद मुनी समजून सांगतायत की तुम्ही चला माझ्या बरोबर चला. मग ते वराहाजवळ जातात आणि म्हणतात, बाबा तुला मी काल म्हटलो मी तुला घ्यायला येतो उद्या परत, तर मी आज परत आलोय, चल. तर ते वराह म्हणत की मी आलो असतो पण माझी पत्नी घरी आहे. परत नारद मुनी म्हणतात, तुझ्या पत्नीला सुद्धा बरोबर घे, काही हरकत नाही. परत नारद मुनी म्हटले, चला आता तुम्ही तर दोघं बरं आहे लक्ष्मी नारायणचा जोडा, मला तर खूप आवडेल तुम्हाला घेऊन जायला. तुम्हाला आता मी हे गटाराच्या बंधनातून काय करणार आहे? मुक्त करणार आहे. या बंधनातून तुम्हाला तोडून टाकणार आहे, सोडवणार आहे. मग परत नारद मुनी आले आणि तरी पण ते काही यायला तयारच नाही. मग नारद मुनी म्हटले, काय झालं बाबा? आता मी तर तुम्हाला दोघाला पण चला म्हणतोय तरी तुम्ही येत नाही. मग ते म्हणतात, अहो आम्ही दोघं येऊ, पण आमच्या घरी 6 मुलं आहेत, त्या मुलांचं काय, त्यांचं काय होणार? तर नारद मुनी म्हणतात, अहो त्यांना पण बरोबर घ्या, चालल नाही का? तर ते म्हटले, हो चालल, चला म्हटले आपण जाऊ आता स्वर्गामध्ये. मग स्वर्गामध्ये गेले सर्वजण. नारद मुनी पुढं, त्यांच्या पाठीमागे वराह, वराच्या पाठीमागे वराहाची म्हणजे त्या डुकराची पत्नी, त्याच्या पाठीमागे त्यांचे 5-6 मुलं. चालली दिंडी कुठं? स्वर्गामध्ये, रघुनाथ फाउंडेशनला प्रवचन ऐकायला. निघाले सर्व भजन करत करत, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. गेली तिथं आणि गेल्याबरोबर त्यांना छान त्यांची व्यवस्था केली, त्यांना स्वच्छ केलं त्या वराहाला आणि चांगलं खानपान नाही का, जेवणाची सोय केली. कारण 9 वाजून गेले होते आणि 9 वाजताच त्या वराहाला जेवण्याची सवय होती. त्यामुळं त्यांनी गेले गेले नारद मुनींनी 9चे म्हणले 9:30 झाले तरी चालेल, पण आता जेवून घ्या. जेवण दिलं. नंतर म्हटले चला आता जेवण झालं, आता थोडा कार्यक्रम आहे, प्रवचन वगैरे इथं असतं, कीर्तन, आपण ऐकायला जाऊ. ते म्हटले चालेल, काही हरकत नाही. पण तिथे गेल्यानंतर शेवटी ते वराहच आणि डुक्कर ते डुक्करच. मग डुकराला त्या ह्याच्यातच लोळण्याची सवय, कशामध्ये? गटारामध्येच. नंतर त्यांची शयनगृहामध्ये नेलं त्या नारद मुनीने आणि तिथं त्यांची झोपण्याची व्यवस्था केली. तर ते वराहाला तिथं नेलं, त्याच्या बरोबर सर्वांनाच नेलं तिथं शयनगृहामध्ये, म्हणजे जिथं फक्त झोपण्याची सोय असती. आणि तिथं छान असा गालीच्या गादी, मऊ मऊ सोफा, त्याच्यावरती फुलं, सर्व व्यवस्था होती. आणि नारद मुनी म्हटले, झोपा आता तुम्ही इथं वराह. त्या वराहाला काय तिथं झोप लागेना, झोपच येईना. आणि मग सारखं ते नारद मुनीकडे यायचे आणि म्हणायचे, अहो नारद मुनी मला तर इथं झोपच लागना. पण नारद मुनी म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, सांगा बरं मला, तुम्हाला झोप का लागत नाही? एवढं मी तुम्हाला मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात आणलं, तुमची एवढी छान व्यवस्था केली, मग तुम्हाला झोपायला काय प्रॉब्लेम आहे? एवढी व्यवस्था करूनही ते शेवटी वराह त्या नारद मुनींना म्हणतंय, इथं कुठं गटार आहे का? मला कशाची आठवण येते? गटाराची आठवण येते. मग आता हे झालं, आतापर्यंत जे झालं ते वराहाचं सांगत होते मी, पण माझी सुद्धा स्थिती तशीच आहे. मला कितीतरी ज्योतिताई म्हणतात, अहो अर्चनाताई प्रवचन ऐकत जा, प्रवचनला जॉईन होत जा, पण मला काय प्रवचनला जॉईन होता येत नाही. सारखी मी या संसारात लोळत घोळत असते, पण 1 तास मी भगवंतासाठी काढू शकत नाही का? काढू शकते. त्याच्यासाठी पक्का निश्चयच केला पाहिजे. म्हणून महाराज सांगतात, शांती खर्ग हाती, काळाशी ते नागविती, काळा सुटे पळ, जाती दुरिते सकळ. मग जर आपण नामस्मरण केलं तर काळ आपल्यापासून
पळत जातो आणि कीर्तनाच्या योगाने किंवा प्रवचनाच्या योगाने काळास जिंकण्याचे बळ येते आपल्याला. मग आपल्याला जर वाटत असेल काळावर विजय मिळवायचा आहे, आपल्याला मरण नकोय, आपल्याला भक्ती पाहिजे, आपल्याला नामस्मरण पाहिजे तर आपल्याला काय केलं पाहिजे? आपण कीर्तन श्रवण केलं पाहिजे, आपण प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आपण हरिपाठ वाचला पाहिजे. मग महाराज सांगतात अशक्य ते तुम्हा नाही नारायणा आणि निर्जीवा चेतना आणावया. जर एखादी निर्जीव जरी वस्तू असेल तर तिला सुद्धा भगवंताच्या नामाने काय होती? तर चेतना येते. तर एक दृष्टांत सांगितलेला आहे, केवळ उदारच नाही तर तो सखा सुहृद आहे. एखादा दाता असतो पण तो सखा नसतो. महाराज सांगतात तो सखा असतो का? तर नाही. मग सखा कोण असतो? तर महाराज सांगतात की उदाहरण, मयासुराने आपल्या 2 मुलांना एक काठी जे लिहिले ते खरे होईल आणि चप्पल म्हणजे पादत्राण घालून आकाश मार्गाने संचार करता येईल आणि भोजन पात्र वाटेल ते खावायस मिळेल असं त्यांना वाटत होतं. पण 2 मुलांनी तीच वस्तूची वाटणी मागितली. आता एक काठी दिली, मग त्या काठीची वाटणी कशी करता येईल? येईल का वाटणी करता? काठीची वाटणी करता येईल का? पण ते 2 मुलांनी 3 वस्तूची वाटणी कशी करायची हे शिकवलं नाही. पुढे ते दोघेही बंधू 2 वस्तू माझ्या एक तुझी अशा प्रकारे ते 3 जण भांडू लागले आणि त्यांचे भांडण सोडवण्याच्या निमित्ताने एका ब्राह्मणाने त्या वस्तू काय झाल्या? त्या वस्तूच पळवल्या. आणि या गोष्टीचे रहस्य असे की जे लिहिले ते खरे होईल त्या काठीचा प्रयोग करून तशाच 3 वस्तू त्या 3 वस्तूची मागणी करण्यात आली असता. हे बापांनो सांगावेचे हवे की परमात्मा देखील अनेक प्रसंगी काय आहे? दाता आहे, तो सखा नाही. किष्किंधेचे राज्य, लंकेवर स्थापना, सोन्याची नगरी इत्यादी ठिकाणी त्यांचे दातृत्व आढळते पण सख्य दिसत नाही. मग महाराज सांगतात दावून या कोणा काही त्याची वाही चाळविली. अनन्य भक्तांचा मात्र तो सखा आहे. आणि अर्जुन तर म्हणतो की तरी श्री कृष्ण तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे आणि जे सखा सर्वस आगवे आम्हाशी तू. ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि ओवी क्रमांक 58. अनंत सारखा म्हणजे काय? सादृश्य, पण तो अनुपमेय असल्यामुळे त्याच्या सारखा कोणी नाही. म्हणजे त्या भगवंतासारखा कोणी आहे का? आता या पृथ्वीवरती किती म्हणजे देह आहेत, पण त्या भगवंतासारखा असा कोणी आहे का? तर नाहीच. तो भगवंत म्हणजे तोच भगवंत, त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखा दुसरा कोणी नाहीच. म्हणून तो त्याला दाता म्हटलेला आहे. आणि हे रघुपती, तुमची तुलना करणारा पदार्थच नसल्यामुळे तुम्हास कशाची उपमा द्यावी? जर आपण देवाला कशाची उपमा देऊ? कशाचीच उपमा देऊ शकत नाही. कारण हे दिलंय त्याने आपल्याला सर्व. कसं दिलंय? फुकट दिलंय. आपण त्याला म्हटलं होतं की मला हेच आई वडील द्या, म्हटलं होतं का? असं नाहीच. पण महाराज सांगतात की आपण जर त्या भगवंताला शरण गेलो तर आपले सर्व सोय तो भगवंत करत असतो. म्हणून धरावे ते पाय आधी आधी संत संगतीचे, काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे. त्या भगवंताजवळ आपला आणि परखा हा भेदभाव मुळीच नाही. म्हणून महाराज सांगतात की प्रत्येकाने नामस्मरण करायचं आहे आणि त्या नामा वाचून आपल्याला तरणोपाय नाही. मग संसारतीही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती, शुभाशुभ नाही हर्षा महर्षी अंगी, जनार्दन जगी होऊन ठेला, तुका म्हणे देहात देह दिला एक सरे आणि जयाशी दुसरे नाही. मग महाराज सांगतात की कस्तुरी जवळ बागळणाऱ्या मनुष्याने शपथपूर्वक जरी सांगितले माझ्या जवळ कस्तुरी नाही, पण तरी तिचा दरवळणारा सुगंध तिचे अस्तित्व तिथंच दर्शवतो. तद्वत ज्या व्यक्तीमध्ये जे गुण विद्यमान आहेत ते आपोआपच विकसित होत असतात. आपण म्हणतो ना, बांगड्याचे पाय पाळण्यात दिसतात,
म्हणून महाराज सांगतात कस्तुरी म्हणजे नाही का, ती म्हणती ती कस्तुरी तिथे जवळच नसते, पण तिला माहित नाही, तिचं ज्ञान होतं का तिला नाही. म्हणून महाराज सांगतात की तुका म्हणे देह दिला एकसरे, जयाची दुसरे नाही. मग मग कोणतीही गोष्ट मनुष्याला लपवता येत नाही. एखादा सर्व गुण संपन्न व विलासी प्रकृतीचा मनुष्य मोठ्या शहरात आला आणि त्याचे ऐट पोशाख, मनोरंजन, खरेदी इत्यावरून जसा श्रीमंत आहे असा ओळखू येतो. एखादा मनुष्य खूप ऐटीत राहतो की चांगला पोशाख घालतो, सूट घालतो, बूट घालतो, आणि मग आपण सहज त्याला म्हणतो अरे हा तर की श्रीमंत माणूस आहे, मोठा माणूस आहे. पण मला सांगतात आपले म्हणतात जायचं आधीला आणि विलासिया त्याची ओळखू ये धनंजया. म्हणजे माऊली म्हणतात की त्याप्रमाणे सत्पुरुषांच्या आत जी लक्षणे आहेत तीच बाहेर प्रगट होत असतात. म्हणजे सत्पुरुषांच्या म्हणजे संतांच्या ठिकाणी आहे का, जे सद्गुण आहेत तेच बाहेर प्राप्त होतात. म्हणून महाराज सांगतात की त्या सत्पुरुषाच्या आत जी लक्षणे आहेत ना तीच बाहेर त्यांची प्रगट होत असतात. मग जय राजसेव्या ठाया वस्ती ये, म्हणजे राजाचं सुद्धा जर त्याला वाटत असेल मला जगाचं कल्याण करायचं तर त्याच्या अंतरी तेच दिसतं आणि बाहेर सुद्धा तेच दिसतं. मग तुकोबाराय सुद्धा असं म्हणतात तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे लपविता खरे येत नाही. चिन्ह म्हणजे काय हो, तर चिन्ह म्हणजे लक्षण, अव्याप्ती, अतिव्याप्ती व असंभव्य या तीन दोषांनी राहित जो असाधारण सर्व त्यास लक्षण म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना ह्याच्यामध्ये गायनाचं लक्षण आहे, यांच्यामध्ये भजनाचं लक्षण आहे, म्हणजे दिसतात कधी कधी खुणा, अंतरीच्या खुणा प्रगटणी. म्हणजे जे आपले आतमध्ये चिन्ह आहेत ते कधी कधी सद्गुरूला जाणवतात. जेव्हा म्हणजे मी प्रथम माझ्या सद्गुरूकडे गेले तर सद्गुरू म्हटले की तुला अर्चना अनुग्रह घ्यावा लागेल. मी म्हटलं अहो मी तर त्या पात्रतेत आहे का. सद्गुरू म्हटले नाही, तुला अनुग्रह घ्यावाच लागेल. मग माझ्या मनात एक गोष्ट बसली की अनुग्रह म्हणजे काय नसतंय, मग अनुग्रह कसा घ्यायचा असतो. मग ह्याचा अनुभव नको का आपल्याला, तर पाहिजे. प्रत्यक्षात नाथ महाराजांनी सुद्धा अनुग्रह घेतला आणि नाथ महाराज सांगतात तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी. अनुग्रहाशिवाय हा देह पवन ही पवन हा शब्द वापरायला सांगितलेला आहे सद्गुरूंनी. मग महाराज म्हणतात की अनुग्रह प्रत्येक जणावर झालाच पाहिजे. आता आमच्या बऱ्याचशा ताई अनुग्रहित आहे, आमच्या घोगरे ताईंनी सुद्धा अनुग्रह घेतलेला आहे. नंदेताई म्हणतात आमच्यात सुद्धा एक लिंग असतं आणि सद्गुरूंनी आम्हाला कानामध्ये मंत्र देऊन ते लिंग आम्हाला कंठावरती धारण करायला सांगितलेलं आहे. आणि घोगरेताईंनी सुद्धा अनुग्रह घेतलेला आहे. घोगरेताई बरोबर आहे ना. हा, सद्गुरूंनी अनुग्रह घेतलेला आहे, दिलेला आहे आम्हाला. बरीच आमची साधक मंडळी दिसते. आणि आता लक्ष्मीची पण तयारी आहे की अर्चनाताई मला सुद्धा अनुग्रह घ्यायचा आहे. तिने सुद्धा हट्ट धरलेला आहे. आले देवाजीच्या मनात ते कोणाचेच झाले ना. आता कशाला काय हे सांगू शकत नाही, पण काय नाही, लक्ष्मीची पण इच्छा पूर्ण होईल. एक दिवस लक्ष्मीची निष्ठा आहे, इच्छा आहे, तर तिला सुद्धा अनुग्रह मिळून जाईल सद्गुरूच्या कृपेने. मग महाराज सांगतात की प्रत्येक महानी हे नाम घेतलं पाहिजे. अनुग्रह म्हणजे काय आहे तर नाव देतोय. मोबाईल कोणाचा चालू आहे, आवाज बरोबर येईल, डबल मोबाईल चालू आहे कोणाकडे. तर तो आवाज अनिल महाराज कोण आहे. हा आणि हा हो हो हा, तर तो आवाज मला डबल येऊ लागला ना इकडं, म्हणून सॉरी, एक मिनिट. तर महाराज म्हणतात देह जन्माला आला तर तो कधी सार्थकी होणार आहे, जोपर्यंत त्या देहावरती अनुग्रहाची क्रिया होत नाही तोपर्यंत त्या देहाचं सार्थक होत नाही. म्हणून अनुग्रह हा खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्या नाही का जे कोणी प्रवचन श्रवण करीत असेल आणि ज्यांना कुणाला अनुग्रह नसेल, त्या अनुग्रहाचा अनुभव घ्यायचा असेल तर वैयक्तिक फोन करा, कुणाला अनुग्रह दिला जाईल.
नाही का. मग अनुग्रह झाल्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव सांगायचा आणि अगोदरचं परिवर्तन आणि नंतरचं परिवर्तन. कारण ती सद्गुरु माऊली एवढी समजून सांगती की आपल्या प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये कुठलाही विचार आला तर त्याच्यावर फक्त एक रामबाण उपाय आहे, ते म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं नाम. आणि आपल्यावरती, शरीरावरती, देहावरती अनुग्रहाची क्रिया केल्यानंतरच ते नाम प्राप्त होतं. मग बोध पाहिजे, प्रबोध पाहिजे, मग त्याचा अनुभव पाहिजे. पण हल्ली अनुभवच नाही कोणाला. फक्त उघडा मंत्र दिला जातो आणि म्हणतात म्हणा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, नाही का, किंवा विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, तुम्हाला जर उघडं जेवण दिलं तर तुम्ही खाताल का? नाही, कारण त्याला इतर गोष्टीची बाधा असते. आता समोर आपल्या जिलेबी दुकानात गेल्यावर, मग त्या जिलेबीवर जर माशा बसल्या असतील तर ते जिलेबी आपण खाऊ का? नाही खाणार. किंवा त्या जिलेबी खाण्याची इच्छा होईल का आपली? नाही होणार. तसं महाराज सांगतात, उघडं नाम नाही. सद्गुरु माऊली सांगतात, नाम हे कधी उघडं नसतं. मग रामकृष्ण हरी हे ठेवलेले नाम आहेत, ठेवलेले नाव आहे. आपण म्हणजे नाही का, भगवंताला ते ठेवलेले नाव आहे. मग आपण कसं जन्माला आलो आणि आपल्या आत्याने आपलं नाव ठेवलं, बरोबर आहे की नाही? तसं ते ठेवलेलं देवाचं एक नाव आहे. ते नाम नाही. नाव आणि नाम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून साधकाने कुठलं नाम घ्यावा तर सद्गुरूच्या मुखातून आलेलं जे नाम आहे ना, तेच नाम घ्यावं. आणि मग त्या नामाने आपली काय अवस्था होते तर महाराज सांगतात, सद्गतीत कंठ दाटो तेने फुटो हृदय. आपलं हृदय ना कसं होतं, सद्गतीत आपला कंठ कसा होतो, सद्गतीत कंठ होतो आणि आपलं हृदय आतमधून फुटून जातं. आपल्याला आतून भक्ती सांगितलेली आहे, कारण अंतरंगाची पण भक्ती आहे आणि बाह्यरंगाची सुद्धा भक्ती आहे. पण सर्व संतांना, सद्गुरूला ही अंतरंगाची भक्ती खूप प्रिय आहे. मग दोन रंग आहेत. आपण म्हणतो ना, काय बाई हिचा बाहेरचा रंग वेगळाच आहे आणि अंतरंग सुद्धा वेगळाच आहे. तसं अंतरंगातली भक्ती भगवंताला खूप आवडती आणि म्हणून हे नामस्मरण घ्यायचं ते आतून घ्यायचंय, बाहेरून नाही. आणि मग त्या नामस्मरणाने आपली काय होती अवस्था तयार होती. नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाते आणि हृदयी प्रगटे राम रूप. त्या अनुग्रहाच्या क्रियेनेच आपल्या अंतरी प्रभू रामचंद्र आहे. पण आपण म्हणतो, आजी तुम्ही अयोध्येला गेल्या, तुम्हाला रामाचं दर्शन झालं का? आजीबाई म्हणते, नाही, मी अयोध्येला जाऊन रामाला पाहून आले पण राम मला भेटला नाही. मग मला सांगा, माऊली तर सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू. मग माऊलीने कुठं राम आहे सांगितलंय? हृदयात सांगितलंय ना. मग आपण हृदयात पाहतो का? नाही. आपण जा अयोध्येला, जा काशीला, जा इकडं, जा तिकडं, पण जोपर्यंत तुमच्या अंतरीचा राम कळत नाही तोपर्यंत बाह्य रंगातला राम तुम्हाला दिसणारच नाही. तुम्ही कितीही काही करा, पण जोपर्यंत म्हणजे स्वतःची ओळख आपण करून घेत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरे ओळखता येत नाही. म्हणून महाराज सांगतात, तुम्हाला जर वाटत असेल माझं कल्याण व्हावं, माझं हित व्हावं, तर आपण भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण केल्यानंतर आपला काय होतो तर आपला विवेक हा जागृत राहतो आणि आपण ऐश्वर्य संपन्न होतो. आणि आजही आपण ऐश्वर्य संपन्न आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आपल्याला कशाची चिंता आहे का? नाही. ज्योतिताईला मला एक चिंता होती की आमची दिंडी जाती पंढरपूरला, आमचं कसं होईल, आम्हाला तिथं जागा मिळेल का? आमचा 2-3 वेळा फोन पण झाला, पण होऊन ज्योतिताईचा मला फोन आला, अर्चनाताई आपली चिंता दूर झाली का? तर रोज ज्योतिताईचं चिंतन चालू आहे, प्रवचन चालू आहे, भजन चालू आहे. आपलं या ग्रुप वरती दर शनिवारी भजन चालू असतं. लक्ष्मी तू आज जॉईन झाली, भजनाला पण शनिवारी 9 ते 10 किंवा 9 ते 11 छान सांप्रदायिक भजन असतं. सांप्रदायिक अभंग म्हटले जातात आणि एक नेम ठेवलेला आहे ज्योतिताईंनी की आपलं भजन सुद्धा सांप्रदायिकच व्हावं. कारण सांप्रदायिक म्हणजे काय आहे तर तो एक नेम आहे आणि त्या नेमाने चाललं तरच ते भगवंताला आवडत असतं. म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात, कैसा नेम आहे एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम
पूज्य जगी. मग काय नेम सांगितलेलं आहे नाथ महाराजांनी? तर त्यांनी सांगितलेलं आहे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. पहिला नेम काय आहे? आपल्या गळ्यामध्ये काय पाहिजे? तुळशीची माळ पाहिजे. मग कोणाच्या गळ्यात माळ आहे, कोणाचे नाही ते पाहावे आपण. अशी आपणच आपल्याला पाहिजे की माझ्या गळ्यामध्ये माळ आहे का नाही, आपणच आपल्याला चेक करायचंय. आणि माळ जर नसेल तर अनुग्रह देऊनच माळ घालावी, अन्यथा माळ घातली जात नाही किंवा ते नाम दिलं जात नाही. म्हणून महाराज सांगतात पैसा हृदयामध्ये राहू. आणि जो काही नेम सांगितलेला आहे तुळशीचा, म्हणजे आपल्या गळ्यात कमीत कमी एक तुळशीची माळ तरी असावी. म्हणून नाथ महाराज सांगतात तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याने आपला एक बुक्का लावायचा कपाळाला. आज मी लावायचं विसरले घाईघाईत, कारण स्वयंपाक करता करता कधी 8:45 झाले समजलंच नाही. साडी बदलायला पण वेळ नव्हता, पण 5 मिनिटात साडी घातली प्रवचनसाठी, कारण खूपच धावपळ झाली आज. जरा घरामध्ये स्वयंपाक जास्तीचा होता. असो, तो आपला विषय नाही. पण नाथ महाराज सांगतात एक तरी नेम करा. मग महाराज सांगतात जो कोणी नेम करत नाही ना तो कसा आहे? श्वानापरी आहे. मला सांगा, कुत्र्याला नेम आहे का? नाही. जनावरांना नेम आहे का? नाही. पण ते कुत्र काय करतं? रोजच एक हाडूक असतं ना, ते शोधत असतं आणि ते चगळत बसतं. मग त्या कुत्र्यात आणि आपल्यात काय फरक राहिला का? नाही. तो नेम करतो का? नाही. जे सापडेल ते चगळत बसतं. माझ्यासारखं मला सुद्धा बडीशेप सापडली तर लगे मी चगळत बसत असते. हा विनोदाचा भाग सुटून द्या. पण महाराज सांगतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, आणि तो परम पूज्य जगी. मग महाराज सांगतात तुम्ही जर हा जरी एक नेम केला, मग तुम्ही प्रवचनाचा नेम करा. 9 ते 10 आपलं रघुनाथ फाउंडेशन या ग्रुपवरती प्रवचन असतं. हा जरी तुम्ही रोज एक नेम केला तरी झालं जन्माचं सार्थक. किंवा महाराज सांगतात आपली ही संत मंडळी आहे त्यांच्याविषयी आपल्या हृदयात काय असलं पाहिजे? कळवळ असलं पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आणि जसं संताविषयी सुद्धा आपल्या हृदयात काय असलं पाहिजे? प्रेम असला पाहिजे. आणि त्या प्रेमानेच आपल्याला, त्या अनुग्रहाच्या रूपानेच आपल्याला संत हे आशीर्वाद देत असतात. आणि घे गा देवा आशीर्वाद अमुच्या नांद भाग्याने. मग आपलं भाग्य हे फळास येत असतं. आणि मग त्या भगवंताचं रूप, त्या भगवंताचं नाम आपल्याला काय लागतं? अधिक प्रिय वाटू लागतं, आवडू लागतं. म्हणून महाराज सांगतात आवडे हे रूप रोजी रे सगुण, पाहता लोचन सुखावले. मग भगवंताला काय काय आवडतं? तर आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग, पुंडलिक, रोत एकादशी, करीन उपवाशी, गायीन अहर्निशी, नाम मुखी नाम. म्हणून महाराज सांगतात मी मुखाने काय करील? तुझं नामस्मरण करील, मुखाने मी दुसरं काहीच करणार नाही. म्हणून तोच प्रकार भगवंताला आवडतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मी रात्रंदिवस भगवंता माझ्या प्रत्येक श्वासावरती मी काय करेल? तर तुझं नामस्मरणच करेल, अन्यथा मी काहीही करणार नाही. माझ्या मुखातून फक्त नामस्मरण घडलं तरी सुद्धा खूप झालं. मग तुम्ही नाथ महाराजांनी 9 प्रकार भक्तीचे सांगितलेले आहे. श्रवण आहे, कीर्तन आहे, नामस्मरण आहे, 5 सेवन, अर्चन, वंदन, सख्यत्व, आत्मनिवेदन, दास्यत्व. हे 9 प्रकारही तुम्हाला माहित असतील किंवा तुम्ही वाचलेले असतील. पण ते 9 प्रकार भगवंताला आवडतात का? नाही. त्याच्यात फक्त एकच प्रकार आवडतो, म्हणजे नामाचा उच्चार रात्रंदिवस. फक्त तुम्ही रात्रंदिवस काय करा? नामस्मरण करा. आता आपल्याकडे फक्त 9 मिनिटं वेळ आहे. आता आपल्याला पसायदान होईल आणि आपल्या प्रवचनाची सांगता होईल. आता आपण सर्वजण पसायदान घेऊ. आता विश्वात्मके देवे एने वागे दोषावे ते फळांची रंगटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो परत पडे जीवांचे गुळितांचे निर जाणो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो सेवांतेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतो तया मुता चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंता मनचे गाव बोलते जे अर्णव पीयुषांचे
चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वस्वी पूर्ण होऊनी तिही लोकी भजविदो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय व्हावे एक म्हणे श्री येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला येणेवर ज्ञान देव सुखिया झाला विठ्ठल 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 रामकृष्ण हरी जय हरी. रामकृष्ण हरी. अर्चनाताई कीर्तन झाले भारी, प्रवचन झाले भारी, खूपच भारी, खरंच खूप सुंदर.